खेडेगावांमध्ये रात्री 10 ते 12:30 या दरम्यान ड्रोन घिरट्या घालताना असे प्रकार आढळून आलेले आहेत। त्या संदर्भात आपण परंडा पोलीस स्टेशन आहे, परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहे। सर, या संदर्भात काय माहिती आपल्याला मिळाली आहे का? वाघी गव्हाण, लोहारा, शिराळा आणि नालगाव हे जे गावं आहेत, या गावातील ग्रामस्थांकडून मला अशी माहिती मिळालेली आहे की मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस ड्रोन आकाशामध्ये त्या गावाच्या वरती उडत असताना त्या लोकांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामधून लाईट चमकत असताना देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि काही व्हिडिओ देखील माझ्याकडे आलेले आहेत। हालाकी त्या व्हिडिओचं आणखीन मी काय व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे, पण अशा प्रकारची माहिती मला ग्रामस्थांकडून प्राप्त होत आहे। आता या ग्रामस्थांना माझं एक असं सांगणं आहे की या माहितीच्या अनुषंगाने सगळ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी, आणि घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे, कारण की पोलीस यंत्रणा या माहितीवर काम करण्याचं त्यांनी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे। नेमकं हे ड्रोन उडवत असतील तर कोण उडवत आहेत, त्या उडवण्याचा उद्देश काय आहे हे निश्चितच आम्ही शोधून काढू, आणि जे जनतेच्या ज्या शंका आहेत, संशय आहेत, त्याचं आपण निराकरण करूया। पण सध्या माझं जनतेला एवढंच या ठिकाणी आवाहन करणं आहे की जनतेने त्यांच्याकडील जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे या ड्रोनच्या अनुषंगाने, ती तात्काळ पोलीस प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी, आणि घाबरून जाण्याचं काही कारण नाही। आम्ही 24 तास 24x7 आम्ही जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत। माझा नंबर आहे 93 56 28 48 22। पुन्हा एकदा रिपीट करतो, 93 56 28 48 22। तर कुणालाही कसलीही माहिती या संदर्भात असेल तर त्यांनी मला या नंबरवर फोन करून माहिती द्यावी। आम्ही देखील आमचे प्रयत्न या विषयात आमचे चालू आहेत। सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की काही संध्याकाळी वेळेस असा प्रकार घडून आल्यास त्यांनी साहेबांनी आपल्याला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करा, आणि काही अडचण आली तरी आपल्याला ते 24 तास आपल्या सेवेमध्ये आहेत। कॅमेरामॅन विजय मेहरसह गणेश वाघमोडे, सुपर महाराष्ट्र न्यूज, परंडा, धाराशिव।